ऑलराईट, आज आपला ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग असणार आहे कारण की मी एक गेम खेळतो आहे. समोर आहे कॉल ऑफ ड्युटी ब्लॅक ऑप्स. तर त्यामधला मला अमेरिकेमध्ये माझं सर्टिफिकेशन झालं. आर्मीमध्ये मी जॉईन झालो आहे आणि अमेरिकेमधून मी लढाई करतो आहे अमेरिकेसाठी. तर माझी बहीण हसते आहे, तिला नाही माहिती आपण कोण आहे काय आहे. समजलं काय? ब्लॅक ऑप्स. 4 करोड एका फाईटसाठी आहेत मला. 4 करोड. सो मस्तपैकी आता पहिला सीझन झाला. यांनी माझ्या अंगामध्ये काहीतरी टाकलं आणि खरं खरं बोलायला लागलो मी. आता माऊसचा आपल्याला लेफ्ट साईडचा म्हणजे उजवा बटन दाबायचा आहे, डावा नंतरला उजवा, आणि डावा उजवा दाबायला किती जण मारतात काय समजत नाही काय नाही. एकदम बेकार हा गेम आहे. सो फटाफट मी मोबाईल माझा इथे असा सेट करतो याच्यावरती. हे कुठं खोल आहे जरा. ओके, आता मला असं सांगतायत की जेवायला फक्त डाळ भात नाही, सगळं काय भेटणार आहे. आणि ते सर्व ठेवलं आहे मशिनरीज, त्याच्यानी दात बीत काढतात, भरपूर काय आहे. म्हणजे बापरे, मज्जाच मजा. म्हणजे ह्याच्यामध्ये ना काहीतरी होतं लिक्विड, चाय होती मला वाटते, चहा होती, चहा त्यामध्ये. तो आपला व्लॉग मध्येच चालू होता आणि मध्येच फोन येत होते 4-5. आता मी विचार करतोय की इथे एक चांगला सेटअप तयार करायचा. काय गुड्डा, बरोबर ना? एक सेटअप असला पाहिजे आपला स्वतःचा चांगला. तसं स्क्रीन जास्त दिसली पाहिजे का? स्क्रीन, हा स्क्रीन मध्ये करा. आता मी जसं त्यांना एक्सप्लेन करीन ना गेम मध्ये काय आहे काय चालू आहे. दिसते बरोबर. आता मी रिव्ह्यू परत गेम स्टार्ट करते. आता भैया टकल्याला मी मारला कारण की याने माझे 2 रुपये चोरले होते आणि याने माझी चावी आता घेतली आपली. ऑब्जेक्ट कम्प्लीटेड. आता मला यांच्यासोबत धावायचं आहे. वी काय वी ही अशी कशी व्हिडिओ, उभी कशी व्हिडिओ होते? आडवा फोन ठेवलाय तरी. अरे उभी अशीच येणार. अरे टायमिंग इकडे आहे, टायमिंग इथे यायला पाहिजे. आडवा चला भाई अपना मर गया, भाई अपना काय ये आपके लिए भैया, ये आपके. थँक्यू. पास्ता बनाने का है. हे बघ मी घेऊन चाललोय. किती जण येतात, किती जण मला मारायला येतात ते बघ. ये तुम्हाला वाटी दाखवतो तुम्हाला. या अरे बापरे, सर्वांना उचलून ठेवलंय. काय करतोय काय समजत नाही. हाला काय करायचं. अरे चल, काय पाठी राहिला येडा. ह्याला काय समजत नाही. भाग या असे भागो, आग लगी. ओके, आपली माणसं आहे. अच्छा, ही आपली माणसं आहेत. मला वाटलं की बाहेरची. सो थोडासा आपला पीसीचा जो सेटअप आहे ना तो जुना आहे म्हणून अडकतोय. आता हा काहीतरी बोलतोय. पॉइसनर, माझं नाव काय? पॉइसनर E7. अच्छा, खूप अगोदरच घेऊन आलेलो आहे बघा LED. म्हणजे मला माहीत पण नव्हतं की आपला सेटअप बनणार आहे की नाही बनणार आहे, कसं काय करणार आहोत आपण. तरी पण मी ही LED ना घेऊन ठेवली होती की बाबा एक दिवशी आपल्याला यूज होईल आणि एडिटिंगचा माझा सेटअपसाठी आपल्याला ही यूज करायची आहे. तर असं काहीतरी LED लाईट आहे, त्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत ते आपल्याला लावायचे आहेत. बाकी नॉर्मल छोटे मोठे लाईट्स आहेत ते कधी यूज होतील ते लावून टाकू आपण. सो LED तर चांगली वाटते, बट मला समजत नाही की इथून अशी लावू की कशी लावू. कारण की आपण असं लावलं ना तर अशी दिसणार आहे, अशी दिसेल आणि बॅक साईडला असं. सो नॉर्मली हा सेटअप आहे. इथे काचेच्या वरती आहे, डेस्कच्या वरती काच आहे. तो पाठीमागून मी लाईट रिफ्लेक्ट करण्यासाठी LED लाईट लावली आहे आणि व्हाईट कलरवरती मॅच होऊन अजून बूम म्हणजे लाईट बूम होऊन परत आपल्या इथे येते. ओके, आपला LED कीबोर्ड आहे झेब्रॉनिक्सचा. माऊस पण त्यासोबतच आहे. लॅपटॉप आहे i5 7 जनरेशनचा हा लॅपटॉप आहे
आणि मी माईक घेतलं आहे, मस्त क्वालिटी आहे याची. त्यानंतरला आपला हा गोवीचा होम थिएटर घेतला आहे हे, आणि या सेटअपसोबत मस्तपैकी बसून मस्त आहे. लाईक आवाज पण खूप चांगला आहे आणि जड पण आहे हा. आणि खालून LED लावलं आहे सगळं. कसं वाटतं तुम्ही माझा सेटअप सांगा. आणि आपला हा गोवीचा स्पीकर आहे जो याला कनेक्ट आहे, आणि मी ब्लूटूथला गाणी लावतो एडिटिंग करताना. हे सगळं बघत राहतो, म्हणजे लाईक आपलं हे चालू असतं गाणं. आणि अजून काय मी तुम्हाला दाखवू शकतो. बाकी आपल्याला वायरीचं थोडंसं सेटअप करायचं आहे, ते होऊन जाईल. ते आता मी करीन थोड्या टायमाने, म्हणजे जसं जसं टाईम भेटेल तसं. पण माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम खूप बाकी आहे, सो ते करायचं आहे. आणि आजचा क्लायमेट ना खूप भारी आहे पावसाचा. आणि सकाळपासून पाऊस पडतो, म्हणजे मॉर्निंगचं 6:30 पाऊस पडतो. आणि वातावरण इतकं थंड झालं आहे की कायच बोलणार. आता धबधबे आणि बरेचसे वॉटरफॉल्स आणि बरेचसे प्लेसेस, म्हणजे संजय नॅशनल गांधी पार्क, हे सगळं एकदम खळखळून हिरवगार होईल. तेव्हा आपण रील बनवायला जाऊच आणि मजासुद्धा येईल. आणि हे बॅकग्राऊंड असं दिसतं. आणि इथे जे समोरच दाखवतो हे जे बिल्डिंग आहेत ना, पूर्ण ढगाच्या आतमध्ये ही बिल्डिंग. सो बरेच दुपारचे 12 वाजले आणि क्लायमेट तर कायच बोलू. आणि चहा नव्हती म्हणून मी दूध घेतलं आहे. दूध मिल्क. सो मम्मी बघूया आपल्याला काय आज बनवते. मम्मी मस्त पाऊस पडतोय आज, काय स्पेशल? आणि काय डाळ चपात्या झालेत. अच्छा, हात भाजला माझा. कसा? हे बघ असं हे करते वेळी. बाप रे, जरा सांभाळून करायचं ना. आणि हा चम्मच मोठा वापरायचा. सो आज असणार आहे आमच्या घरी बटाट्याची भाजी, डाळ भात चपाती. सोमवार आहे म्हणून. आणि गावी पण सोमवार. हो, थोडस. अरे आज तारीख किती आहे मम्मी? परवा आहे ना. अच्छा. अरे आमच्या गावी ना गोंधळ आहे, म्हणजे आमचा जो वाजे पूर्ण हे असणार फॅमिली, वाजे फॅमिली यांचा गोंधळ असतो. सो या महिन्यात ठरवलेला, बट या महिन्यात पाऊस इतका आहे तर असं वाटतंय जून महिन्यात. आणि असं सर्वांना वाटेल की गणपतीलाच गावी जात आहेत, गोंधळाला नाही, असं होय. काय बघायचं तुला? सकाळी मम्मीला न्यूज बघायचे. आणि तो जो मी गेम डाउनलोड केला आहे तो इतका भारी आहे, म्हणजे त्यामध्ये आपण US आर्मीमध्ये आपलं सिलेक्ट होतो. आपण तिथून त्यांच्यासाठी काम करतो, स्पेशल एजंट. आणि बरंच आहे, म्हणजे ग्राफिक्स थोडेसे लो आहेत कारण की आपला जो PC आहे तो थोडा नीट नाही चालत आहे. बट ठीक आहे, तरी पण मजा येईल खेळायला. सो मी आता नुकतंच TV लावला, म्हणजे न्यूज चालू आहे. आणि ते सांगितलं की मरीन लाईन्समध्ये कोणी जाऊ नका, कारण की ते भरपूर पाऊस पडला आहे, लाटा येत आहेत. सो रिस्क आहे. पोलीस तिथून भगवत आहेत सर्वांना, म्हणजे घरी जा बोलतात. भरपूर पाऊस पडला आहे. आता पण विजा कडकतोय. 2 दिवसापासून खेळतोय आणि आज भरपूर पाऊस पडतोय. बाहेर ब्लॅकआउट झालं, म्हणजे खूप अंधेरा म्हणजे पूर्ण काळोख झालाय. आणि या गेमच्या एक फक्त सांगायचं आहे, सुपर गेम आहे हा. म्हणजे इतका एपिक गेम मी खेळलो नव्हतो. त्यामध्ये पूर्ण उड्या मारायच्या असतात आणि बरेचसे खूप सारे मिशन्स आहेत आणि ते कम्प्लीट करायला बरं वाटतं. लाईक वेगळंच काहीतरी आहे. कम बेडा ये रे लवकर बाहेर येड्या. कसा गेला हे लोक, म्हणजे डिफिकल्टी भरपूर असते याच्यात आपल्याला खेळायला. तुम्ही आता गन चेंज करतो कारण की मला ही गन नको आहे.
बाजूला ग्रेनेड होता यार, समजलंच नाही. त्याला चान्सच नाही दिला ग्रेनेड टाकायला. तिची गन घेतली ना, तिला 350 बुलेट्स आहेत आणि लोक आहे ना टेररिस्ट आहेत आणि त्यांना मारायचं आहे. ते आपल्या इथे येऊन काय करतात. सो दिवसभर गेम खेळलो आणि आजचा दिवस एकदम आराम करून काढला. सो आता आपण जिमला चाललो आहे. जिममध्ये जाऊन टाईमपास करू थोडंफार आणि वर्कआउट करू, कार्डिओ आणि परत येऊ संध्याकाळी. ऑल राईट. काय बोलतेस, काय बघतेस? काम मेम कसा आला, पाऊस बिऊस? अरे हसतेस काय? सौरभ जोशी भाई देख रहे हो तो देखो, बिग फॅन. जेव्हा सकाळी उठली सौरभ जोशी, संध्याकाळी उठली सौरभ जोशी, रात्री आली ऑफिसवरून सौरभ जोशी. मला बघायचं आहे त्याचे ब्लॉग एवढे कसे लोक त्याला सबस्क्राईब करतात ते बघायचं की काय तो करतो त्याच्यात. अरे त्यांनी लय मेहनत केली आहे, मेहनत केल्याशिवाय आहे का? मेहनत दाखवली, कसा बोलत होता मग बघितलास ना, स्टार्टिंग कुठून केली, काय करतो ते समोर. हा त्याचा भावाला फेमस झाला, सगळे फेमस झाले. आमची बुजं बघ काय करते, बिचारीला थंडी लागली. तू मला कधी फेमस करणार? अरे तू लवकर, आता मला ताजे होऊ दे. अरे मला तर फेमस होते मग तू फेमस हो. हे बघ, हे बघ, सत्य 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 घटनेवर आधारित ना बुजो. नो गायजांना जेवायला चला. आमची बुजो बघा, माझी बुजो बघा कशी करते. सो हा व्हिडिओ इथेच एंड करतो. आज दिवसभरात भरपूर काय मजा आली, पाऊस भरपूर चांगला होता आणि भरपूर गेम पण खेळलो. गेमचं तुम्ही मला रिव्ह्यू सांगा कसं आहे कसं नाही. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आता लवकरात लवकर एडिट करीन आणि अपलोड करीन. सो नेक्स्ट ब्लॉगसाठी स्टे ट्यून. कुठेतरी जाणार आहोत आपण ह्या हफ्त्यामध्ये, त्याचा ब्लॉग असेल. सो भेटूया परत. तोपर्यंत सौरभ जोशीला सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे भाई मला तर करतीलच ना, माझ्या ऑलरेडी 4 मिलियन झाले. 4 मिलियन. हेडफोन पडला.